दरम्यान पारधी समाजातल्या महिलांनी काटोल येथील बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर एबीपी माझानं बँकेकडून महिलांचं खातं सुलभतेनं उघडण्यासाठी नेमलेल्या बँक सखीसोबत फोनवर संवाद साधला। हे डोंगरगावच्या ज्या पारधी बेड्याच्या ज्या महिला आहेत त्यांच्या बँक खात्याबद्दल का नाही उघडून देत आहेत? तर सरांना मी बोलली की सर यांचं अकाउंट तुम्ही का नाही उघडून दिले, ते बोलले की ते सर्व्हिस एरियामध्ये येत नाही ते गाव। सर्व्हिस एरियामध्ये येत नाही तर मग तर पहिले तर इथे कॅम्प लावला होता ना बँक ऑफ इंडियाने? हो कॅम्प लावला होता, पण ते माहित नाही, त्यांना काढूनच नाही द्यायचं आहे त्यांचे अकाउंट। अच्छा, हे सर्व्हिस एरियामध्ये नाही येत आहे हे आता म्हणजे सांगण्याचं कारण झालं। आता तुम्ही पण एवढं वर्ष काम करता तर तुम्हालाही माहिती आहे की असा सर्व्हिस एरियाचा काही कारण देण्याचं काही असं हे आधार नाही आहे, पण मूळ कारण काय आहे? म्हणजे काही त्यांचा वैयक्तिक हे आहे का, राग आहे का या गावासंदर्भात किंवा महिलांसंदर्भात? त्यांचं म्हणणं असं आहे की त्या हे काढतात भट्टी वगैरे लावतात, हां, म्हणून ते त्यांच्या मनामध्ये थोडस हे आहे त्यांच्याबद्दल। पण आता दारूचा व्यवसाय जे करतात ते करत असतील आणि त्यांच्या विरोधात पोलीसही कारवाई करतात। आता प्रत्येक व्यक्तीला दारूचा व्यवसाय करतो असं सांगून वंचित थोडी ठेवता येते। नाही नाही नाही, बरोबर आहे। मी त्यांना तेच बोलली की त्यांचा जो व्यवसाय आहे तो त्यांचा व्यवसाय आहे, पण बचत गटाचं खातं आपण कोणत्याही बँकमध्ये काढू शकतो, त्यासाठी काही सर्व्हिस एरियाची वगैरे काही गरज राहत नाही। तर आता ते पडले आपल्यापेक्षा वरिष्ठ, त्याच्यामुळे माझी काही तिथे टाकली नाही, मी काही जास्त करू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।